उष्ण शहरांच्या यादीमध्ये आता विदर्भातली 4 शहरं आहेत। चंद्रपूरसह ब्रह्मपुरी आणि अमरावतीत सुद्धा उच्चांकी तापमानाची नोंद झालेली आहे। दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत चालला आणि चंद्रपूर देशातील सर्वात उष्ण शहर ठरलेलं आहे। चंद्रपूरमध्ये काल उच्चांकी 45.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलेलं आहे। उष्ण शहरांच्या यादीमध्ये 4 शहरं विदर्भातलीच आहेत। प्रचंड उकाडा वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे आता रुग्णांच्या सुद्धा संख्या वाढताना दिसत आहेत। उष्माघाताचे अनेक रुग्ण समोर येत आहेत। नागरिकांच्या आरोग्यावर ही सगळी उष्णता आता परिणाम करायला लागलेली आहे। आणखी तपशील आपण या संदर्भात घेणार आहोत। प्रतिनिधी राहुल असुटकर सध्या आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्याशी आपण याबाबत बोलणार आहोत। राहुल, काय नेमकं घडू शकतंय? पुढच्या काही दिवसात आणखी तापमान वाढण्याची शक्यता आहे का? सध्या नेमकी काय परिस्थिती आहे? नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय का? नक्की रिद्धी, गेल्या आठवड्याभरापासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उष्णतेचा पारा जो आहे तो वाढताना दिसत आहे आणि सोमवारला जे तापमानाची नोंद जागतिक पातळीवर झाली आहे, देशात नाही तर जगात टॉप हिट शहरांमध्ये चंद्रपूरची नोंद झालेली आहे। तो पारा होता 45.6 अंश सेल्सिअसचा पारा नोंदवला गेलेला आहे। यामुळे थोड्या प्रमाणात नाही तर मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेला आहे। नागरिक बेजार झाल्याची स्थिती आहे। शहरामध्ये दिवसा 11 नंतर शुकशुकाट पाहायला मिळतो आहे। त्यामुळे प्रशासनाने यावरती अलर्ट जारी करून 24 एप्रिल पर्यंत उष्ण लाटेचा येलो अलर्ट जारी केलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। मात्र किती मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये मशागतीची कामे सुद्धा शेतकरी करताना पाहायला मिळत आहे। मात्र अशीच उष्णता जर वाढत राहिली तर शरीरावरती आणि मानवांच्या म्हणजे नागरिकांच्या अगदी अगदी आणि त्याच्यामुळे आता ही उष्णता नेमकी कधी कमी होतीये आणि कधी या उकाड्यापासून दिलासा मिळतो याची वाट निश्चित चंद्रपूरकर पाहत आहेत। धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी राहुल। चंद्रपूरमध्ये काल उच्चांकी 45.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय। देशातील सर्वात उष्ण शहर ठरलेलं आहे चंद्रपूर। उष्ण शहरांच्या यादीत विदर्भातली 4 शहरं आहेत। चंद्रपूरसह ब्रह्मपुरी अमरावतीत सुद्धा उच्चांकी तापमान आहे। तर कमाल तापमान हे 35शी पार जाणार असल्यामुळे मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आलाय आणि या अलर्टनुसार जिल्ह्यातील काही भागांमध्ये तुरळक प्रमाणात उष्णता जाणवेल। शिवाय हवामान दमट राहील। बुधवारी ठाणे आणि रायगड वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा परिणाम जाणवणार नाही। संपूर्ण विदर्भातही उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। हवामान खात्याकडून हा अंदाज वर्तवला गेलेला आहे। उष्णतेचा येलो अलर्ट दिला गेलाय।